शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला GR काढला, आपण पाहिला. गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत. आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत. लोकसभा निघून गेली तर मग ह्या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या 80 पासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतोय आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारा इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेला आहे. पुन्हा ते असणारं वाट बघतायत की लोकसभा निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या की मग आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतोय. हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असणारा जरांगे पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमधली आपली उमेदवारी जाहीर करावी. काय रिप्लाय आला सर त्यांचा, काय म्हणतात? आला की आम्ही सांगतो, आपल्याला अजून आलेला नाही. सर, जसं जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असं आपण म्हणतात, ओबीसी मराठा सगळा वाद चालू आहे. आज ओबीसी जे काही लीडर्स आहेत ते आता एक स्वतःची पॉलिटिकल पार्टी फॉर्म करतात आहे. त्याची आजच उद्घोषणा होणार आहे, पत्रकार परिषद होणार आहे. कसं या सगळ्याकडे बघतात? ओबीसीमधली पॉलिटिकल जागृती झाली ह्याच्याबद्दल मी आनंदित आहे. आणि आत्ता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय. आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येते. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलिजियस अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते. त्याचं आम्ही स्वागत करतोय. त्यांनी तुम्हाला देखील त्यांच्यासोबत येण्याची विनंती करू असं सांगितलं आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का? कोणाला? ते माझं म्हणणं असं आहे, ओबीसीचं असणारं राजकारणाचं पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या. त्यांचे धोरणं काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ. पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करता येते त्याचं आम्ही स्वागत करतो. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत काय चर्चा आहे, काय अपडेट? तुमच्याकडे संपर्क झाला आहे का पुन्हा एकदा? वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे वर्तमानपत्रातून की 40 जागेंचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे. आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं, तिथे आम्ही आमचा असणारा फायनल मसुदा सबमिट केलेला आहे. आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलं आहे. दुसरं, ज्यावेळेस आमच्याशी असणारं अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या, आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलं आहे की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये 48 जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.